सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 43 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आज वेदाकडे गेला आणि तिला त्याच्या मनातलं सांगितलं आणि म्हणाला की वेदा, तू मला विसरून जा. यातच आपल्या दोघांचंही भलं आहे. मला आता अंजलीसोबत माझ्या आयुष्यात पुढं जावं लागेल, कारण माझ्या घरच्यांची तशी इच्छा आहे. वेदा म्हणाली, घरच्यांची अशी इच्छा आहे हे मला माहीत आहे, पण तुझं काय म्हणणं आहे वेद? तू माझ्यावर प्रेम करतोस ना? वेद म्हणाला, वेदा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि करत राहीन, पण आता माझं लग्न झालेलं असताना आपण दोघं असं राहणं हे अनैतिक आहे. आणि वेदा म्हणाली, वेद, कालपर्यंत तुला काहीच अनैतिक वाटत नव्हतं आणि आता असं अचानक तुला कसं काय बोलायला लागलास तू? ठीक आहे, तुला जर सगळं अनैतिकच वाटत असेल तर माझ्याशी लग्न कर आणि आपल्या नात्याला नाव दे. असं म्हणून तिनं शलाकाकडे पाहिलं आणि शलाकानं तिला अंगठा दाखवून गुड असा इशारा केला. आणि वेद म्हणाला, नाही वेदा, मी तुझ्याशी लग्नसुद्धा करू शकत नाही, कारण अंजली माझी पहिली पत्नी आहे आणि पहिली पत्नी असताना मी दुसरं लग्न तरी कसा करू? हा सुद्धा कायद्यानं गुन्हा आहे. आणि वेदा आता टाळ्या वाजवायला लागली आणि म्हणाली, वा वेद वा, जेव्हा मला तुझी पहिली पत्नी व्हायचं होतं तेव्हा तू तुझ्या घरच्यांचं कारण सांगितलं आणि आत्ताही तू अंजलीचं कारण सांगतोस. याचा अर्थ तुझं माझ्यावर प्रेमच नाही, तू फक्त माझा वापर केलास तुझ्या एंटरटेनमेंटसाठी. वेद म्हणाला, नाही वेदा, अगं असं काहीच नाही, तू मला समजून घे ना. ती अंजली मला किती समजून घेते आणि तुझं माझ्यावर प्रेम असून तू मला समजून घेत नाहीस. वेदा म्हणाली, तुला समजून घेऊ म्हणजे काय करू? तुला माझ्या आयुष्यातून असा सोडून देऊ? आणि काय सारखं अंजली अंजली लावलं आहेस रे तू? कालपर्यंत तर तुला तिचं नावही नको होतं, तिचा चेहराही तुला बघायचा नव्हता आणि आज अचानक ती खूप महान झाली का तुझ्या नजरेत? वेद, ती फक्त एकदा तुझ्यासोबत झोपली, तेही तू नशेत असताना, आणि तू तिच्यासोबत लग्न केलंस आणि ती जहागीरदारांची सून झाली, पण तू शुद्धीत असताना आणि नशेतही माझ्यासोबत किती वेळा इंटिमेट झालास. मग मला काय मिळालं तुझ्याकडून ते सांग. वेद, मी असं समजू का की तू माझ्यासोबत ते सगळं नाटक करत होतास? वेद म्हणाला, नाही वेदा, अगं मी नाटक नव्हतो करत, मी खरंच तुझ्यावर प्रेम करत होतो. पण असं म्हणून तो थांबला आणि वेदा म्हणाली, काय म्हणालास वेद? प्रेम करत होतो? आता काही वेळापूर्वी म्हणालास की प्रेम करत आहेस. वेद, तुझं नक्की काय चाललंय? तू असा तळ्यात मळ्यात का करायला लागलेला आहेस? अरे काय आहे त्या थर्ड क्लास डाऊन मार्केट अंजलीमध्ये इतकं, जे तू तिच्यासाठी आपलं प्रेम विसरतोस? पण वेद, लक्षात ठेव, तू जरी मला विसरून जाणार असशील तरी लक्षात ठेव, मी या जगात राहणार नाही. माझं मेलेलं तोंड तुला दिसेल. वेद, असं म्हणून ती रूममध्ये पळतच गेली, फक्त दरवाजा ढकलून दिला आणि ओढणी घेऊन फॅनला लटकवण्याचा प्रयत्न करू लागली. तशी वेदा तिकडं गेली म्हणून शलाका म्हणाली, वेदा बेटा, जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नकोस, असं नाटकीपणानं ओरडत तिच्या मागे पळाली आणि वेदही पळाला आणि तिच्या हातातून त्यानं ती ओढणी खेचली आणि म्हणाला, वेदा, हे तू काय करतेस? तुला वेड लागले का? आणि वेदा म्हणाली, हो, मला वेड लागलं आहे, चुकलं माझं तुझ्यावर विश्वास ठेवून, तू फसवलं मला वेद, मी जगून तरी काय करू आता माझ्याशी लग्न तरी कोण करेल? तू मला लग्नाचं वचन दिलंस, आमिष दाखवलं, माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिलास आणि आता म्हणतोस ते सगळं संपलं? ही शुद्ध फसवणूक आहे वेद माझी. वेद, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण मरू तरी शकते, असं म्हणून ती रडत होती. आणि वेद खूप शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता. काय करावं हे त्याला समजत नव्हतं आणि तो तिला म्हणाला, वेदा, मला तुझी परिस्थिती समजते, आय एम सॉरी, पण इतकं म्हणताना वेद आता तिच्या जवळही गेला नाही किंवा तिला मिठीही मारली नाही. आणि तो म्हणाला, वेदा, परिस्थिती बदलत असते, परिस्थितीनुसार आपल्यालाही बदलावं लागतं, हे मला आता पटलं. जे होतं त्याला मी थांबवू शकत नाही. वेदा म्हणाली, आणि ही परिस्थिती बदलायला कोण कारणीभूत आहे याचा विचार कर वेद. तू माझ्याशी का लग्न केलं नाहीस? तू जर माझ्याशी लग्न केलं असतं तर सगळं असलं झालंच नसतं. वेद म्हणाला, वेदा,
तुला माहीत आहे मला आजोबांची शपथ अडवत होती. वेदा म्हणाली, म्हणजे तुला माझ्यापेक्षाही तुझे आजोबा महत्त्वाचे आहेत का? वेद म्हणाला, म्हणजे वेदा तू असं कसं म्हणू शकतेस? मला आजोबा प्रिय आहेत का नाही? ते प्रिय आहेतच, समजलं का? ती म्हणाली, मग मी कोण आहे? तू माझा कधी विचार करणार? सतत जर तुझी फॅमिली करत राहिला तर? आणि वेद म्हणाला, हेच तुझं चुकतं आणि तू माझ्या घरच्यांचं मन जिंकू शकली नाहीस. तुला कितीतरी वेळा संधी मिळाली होती त्यांचं मन जिंकण्याची, पण दरवेळी तू स्वार्थी विचार केलास, संपत्तीचा विचार केलास. पण ती अंजली बघ, काल चक्क तिने माझ्यासमोर तिच्या 2.5 कोटी दागिन्यांचं कपाट उघडलं आणि मला म्हणाली, हे सगळं वेदाला द्या, पण घराचं सुख परत दे म्हणावं तिला. बोल, तुझ्याकडे आहे का इतकं मोठं मन? आणि हे ऐकून वेदा तर आता गप्पच बसली आणि म्हणाली, त्या अंजलीला दागिन्यांची काहीच किंमत नाही. ती तुला सडक छाप आहे ती. मी तुला म्हणाले ना, तिला त्याची किंमत नाही. आणि वेदला आता तिच्या बोलण्याचा राग आला आणि वेद तिच्याकडे बघून म्हणाला, वेदा, मला भेटण्या अगोदर तुझी तरी काय किंमत होती हे आठव जरा. तू स्वतः एका कंपनीत फक्त 15,000वर जॉब करत होतीस, समजलं का? कॉलेजमध्ये होतीस तेव्हा मला तुझ्याविषयी जास्त काही वाटलं नव्हतं, पण नंतर तू मला जाणीव करून दिलीस की आपण एकमेकांसाठी बनलो आहोत, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो. पण तुझ्या हे लक्षात यायला हवं की मी एक फॅमिलीशी कनेक्टेड असलेला मुलगा आहे आणि माझी फॅमिली खुश असेल तर मी खुश असेल, पण तुला तर माझ्या फॅमिलीविषयी काही देणं घेणं नाही असंच दिसतंय मला. पण ती अंजली बघ, सगळ्यात आधी फॅमिलीचा विचार करते आणि मग स्वतःचा विचार करते. आणि तू आधी स्वतःचा विचार करतेस आणि मग इतरांचा करतेस की नाही माहीत नाही. मला तर असं वाटतं की तू स्वतःला सोडून इतरांवर प्रेमच करत नाहीस. आणि मला तुझ्यावर संशयच येतो की तू नक्की इतरांवर प्रेम करतेस की नाही. आणि आता वेदा थोडी मनातून हादरलीच आणि म्हणाली, आज हा इतका कसा बोलायला लागला आहे? अंजलीनं त्याच्यावर जादू केली की काय? खरंच हा मूर्ख आहे. एखाद्याचा सहवास त्याला जास्त काळ मिळाला की त्याच्यासारखंच वागायला आणि बोलायला लागतो. आधी माझ्यासोबत होता तर माझ्यासारखा बोलायचा आणि आता अंजलीसोबत राहतोय तर तिच्यासारखा वागायला लागलाय. बिंडोक कुठला, नुसता भावला आहे तो, कोणाच्या पण तालावर नाचतो. आणि वेद आता आपल्या हातातून निसटून जातोय की काय असं वाटून तिनं शलाकाकडे पाहिलं आणि म्हणाली, आता काय करू गं मम्मी? आणि तिने खुणवलं तशी वेदा त्याला स्वतःकडे वळवत म्हणाली, वेद ऐक बेबी, अरे काय आहे त्या अंजलीमध्ये जे माझ्यात नाही, सांग ना. आणि वेद तिला स्वतःपासून दूर करत म्हणाला, समजूतदारपणा, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे सगळं तिच्याकडे आहे, तुझ्याकडे यातलं काहीच नाही. बोल, आणखीन हे सगळं तुझ्यात कुठून आणशील? पण मुळातच ते तुझ्यामध्ये नाही तर कुठून आणशील सांग. आणि इतक्यात वेदाचा फोन वाजला आणि वेदाला फोन दाखवत वेद म्हणाला, हे बघ, अंजलीच असणार फोनवर. माझ्या काळजीपोटी फोन करते ती, पण तू कधी माझी इतकी काळजी केलीस का सांग? आणि वेदा म्हणाली, मी तुझी बायको झाली असते तर तुझी काळजी केली असती. आणि वेद म्हणाला, बघ, पुन्हा स्वार्थीपणे बोललीस ना. तुला निस्वार्थीपणे बोलताही येत नाही काहीच आणि करताही येत नाही. तू माझी बायको होणार आणि मग तू माझी काळजी करणार. मग कुठे गेले तर प्रेम? बोल. अगं अंजली तर फक्त बायको आहे, पण सगळे अधिकार बायकोचे तर तुला दिलेत मी, तरीही ती माझी काळजी करते. ती नाही अशी म्हणत की अगोदर सगळे बायकोचे हक्क द्या मला आणि मग मी तुमची काळजी करते. वेदाच्या हातात चांगलीच तोंडात चपराक बसली होती. वेद तिला खूप बोलत होता आणि ती बोलायला चूक करत आहे हे असं वाटून शलाका म्हणाली, वेद थांबव बरं तुम्हा दोघांची भांडणं, आपण बसून बोलूया. वेद, तुझ्या वेदावर प्रेम आहे आणि तीही तुझ्यावर प्रेम करते, मग तिच्या भविष्याचं काय तूच सांग, अशी शलाका गोड बोलत म्हणाली. आणि वेद म्हणाला, मम्मी मला थोडा वेळ हवा आहे विचार करायला. आणि वेदा म्हणाली, तू हवा तितका वेळ घे, पण मी तुला सोडणार नाही, तुलाही मला सोडू देणार नाही, समजलं? आणि वेद तिथून निघाला खूप पडलेला चेहरा घेऊन. आणि पाठीमागे शलाका वेदा गालातल्या गालात हसत होत्या. आणि वेद पुन्हा मागे वळला आणि म्हणाला, वेदा
पुन्हा दागिन्यांचं नाव काढू नकोस, कारण ती ऑर्डर आजोबांनी कॅन्सल केलेली आहे. खरं तर हेच तुला सांगायला आलो होतो मी. तू सतत माझ्या मागे दागिने दागिने करत होतीस आणि माझी घुसमट होत होती. आणि जर खरंच तुला संपत्ती नको आहे, मीच हवा असेल, तर तू पुन्हा दागिन्यांचं आणि संपत्तीचं नाव काढणार नाहीस. तू फक्त माझी वाट बघ. आणि आता हे ऐकून दोघींचंही तोंड थोबाडीत मारल्यासारखं झालं होतं, पण आता त्यांना रडतासुद्धा येत नव्हतं. मग वेद तसाच थोडासा दुःखी होऊन निघाला. आणि गाडीत बसला आणि त्याची नजर त्याचवेळी वेदाच्या घरी येणाऱ्या एका मुलावर पडली. त्याच्या हातात बाजाराच्या 2 पिशव्या होत्या आणि त्याला कुठेतरी पाहिलंय असं वेदला वाटलं, पण नक्की कुठं हे स्पष्ट आठवत नव्हतं. पण आता त्यानं जास्त मेंदूवर जोर दिलाच नाही, कारण वेदाच्या अशा बोलण्यानं त्याचं डोकं हँग झालं होतं. आणि अचानक त्याला योगेशचा फोन आला. त्याच्या आवाजावरून योगेशला कळलं की वेदची काय अवस्था आहे. आणि वेद म्हणाला, योगेश, मला नेहमीच्या ठिकाणी भेटायला ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि योगेश लगेच आला आणि ते त्यांच्या नेहमीच्या पबमध्ये बसले होते. आणि आता इकडे वेदा म्हणाली, मम्मी बघितलं का, शेवटी हेच होणार होतं आणि त्या म्हाताऱ्याने माझी दागिन्यांची ऑर्डर कॅन्सल केली. मम्मी आता काय करायचं गं? आणि वेदही हातातून जात आहे माझ्या. शलाका खूप विचार करत म्हणाली, वेदा, हे जरा कल्पनेच्या पलीकडचं घडत आहे आपल्या. पण असू दे, आपलं काही नुकसान नाही यामुळे. जे काही नुकसान होणार ते फक्त त्याचं होणार आहे. नाही करू दे तुझ्यासोबत लग्न त्यानं. आणि आता नको त्याचा वारस तुझ्या पोटात. आपण त्याच्याकडून तुझ्या भविष्याची तजवीज म्हणून तगडी अमाऊंट घेऊया. 25% संपत्ती तरी घ्यायचीच आपण तुझ्या नावावर करून, आणि मगच त्याला सोडायचं. मग तरी तो तयार होईल ना. आणि तरीही त्यानं अमाऊंट नाही दिली तर तो व्हिडिओ आहेच तुम्हा दोघांचा आपल्याकडे. आपण त्याला ब्लॅकमेल करायचं. असाही आता त्याच्याकडून काही फायदा नाही. मग आता इकडे योगेश आणि वेद त्यांच्या नेहमीच्या क्लबमध्ये बसले होते. समोर 2 ग्लास होते, ड्रिंकची बॉटल होती, पण वेदची पिण्याची कसलीच इच्छा नव्हती. योगेश म्हणाला, वेद, काय झाले, तू अपसेट का आहेस? पुन्हा तुझ्याकडे तुझा आणि आजोबांचे वाद झाले का? आणि वेदा जे काही म्हणाले ते सगळं योगेशला सांगितलं आणि म्हणाला, योगेश, आता तूच सांग, मी काय करू? या पेचातून कसा बाहेर पडू? ती सुसाईड करेल यार, आणि सगळा ब्लेम माझ्यावर येईल. आणि योगेश म्हणाला, वेद, तुझ्या बोलण्यावरून तरी असं वाटतं की ती खरंच तुझ्यावर प्रेम करते. आणि अंजली वहिनी तुझ्या पत्नी आहेत. मग आता सगळं तुझ्यावर अवलंबून आहे मित्रा. पण तू मला सांग की तुझं मन काय म्हणतं, अंजली वहिनी की वेदा? आता वेद, नीट विचार करून सांग. आणि मग वेदने एक क्षण त्याचे डोळे झाकले आणि त्याला अंजली दिसली. अंजलीच्या पाठीमागे दादासाहेब, सुशीलादेवी, वेदांतिका, प्रमिलादेवी, रोहित ही त्याची सगळी फॅमिली दिसायला लागली. आणि एकीकडे फक्त वेदा दिसत होती. आणि त्यातच वेदला अंजलीचे सगळे गुण दिसले आणि वेदामध्ये एकही गुण दिसला नाही. आणि वेद डोळे उघडून म्हणाला, यस योगेश, मला देवी हवी आहे, कारण तिच्यावर माझा पूर्ण परिवार डिपेंड आहे. वेदा हे मृगजळ आहे, पण काय करू यार मी? तिलाही मीच हवा आहे. याचा अर्थ ती माझ्यावर प्रेम करत असेल ना? योगेश म्हणाला, वेद, ती जरी प्रेम करत असली तरी तू एकाच वेळी दोघींसोबत नाही राहू शकत. जिथं तुझं मन रमतं तू तिथे राहा. आणि मला एक सांग, ती जी म्हणते की तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मग लग्न कसं करायला निघाली होती रे ती? तेव्हा तूही जगू शकत नव्हताच की. मग तेव्हा ती कशी जगू शकत होती? मग आताही कोणासोबत तरी लग्न कर म्हणावं, आणि मिळेलच ना तिला कोणीतरी लाईफ पार्टनर. पण आता अंजली बहिणींचा विचार कर वेद. त्यांचं तर आयुष्य तुझ्यावर डिपेंड आहे आणि त्यांचं लग्न झालं आहे तुझ्यासोबत. ऑलरेडी तुम्ही दोघे कायद्याने समाजाच्या दृष्टिकोनातून नवरा बायको आहात. आणि आता हे बघ वेद, तू निर्णय खूप चांगला घेतला आहेस, प्लीज मागे हटू नकोस. आणि वेद म्हणाला, नाही हटणार, बिकॉज मला देवी आवडते आणि बहुतेक मी तिच्या प्रेमात पडलो आहे. या आधीची गोष्ट वेगळी होती, जेव्हा मी तिचा तिरस्कार करत होतो, पण आता तिच्यामध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही. ती चांगली पत्नी, चांगली सून आहे.
आणि योगेशला हे सगळं ऐकून खूप आनंद झाला होता आणि त्यानं वेदला मिठीच मारली आणि म्हणाला, या क्षणाची तर घरातले किती वाट बघत होते वेद. आज तू खरा शोभत आहे जहागीरदारांचा मुलगा. आता त्या वेदाचं काय करायचं ते वेळच ठरवेल. तू फक्त घराकडे आणि अंजली बहिणींकडे लक्ष दे. आणि मला एक सांगते, वेदा प्रेम आहे म्हणून दिंडोरा पिटते, पण कधीतरी तिने तुझ्याकडून अमाऊंट घेतल्याशिवाय, एखादा दागिना ड्रेस घेतल्याशिवाय तुला ते सुख दिलंय का रे? याचा अर्थ ती व्यवहार करत होती, प्रेम नाही. आणि वेदालाही आठवलं की तिने कधीच इतक्या वर्षात त्याला फुकट अंगाला हात लावू दिलाच नाही. सतत लाड करून घ्यायची, पैसे, दागिने, ड्रेस, शॉपिंग सगळं घ्यायची आणि मग ती खुश व्हायची. आणि वेदसुद्धा बावळटासारखं तिच्या मागे मागे पळत होता तिला खुश करण्यासाठी. तिच्या आनंदावर याचा आनंद डिपेंड असायचा आणि मग तिने त्याला खुश करण्यासाठी तो तिला सगळं देत होता. आणि आता त्यालाही वाटायला लागलं की वेदानं खरंच व्यवहार केला का माझ्यासोबत. पण ती बोलताना तर वेगळंच बोलते, प्रेमाचा गाजावाजा करते. आणि आत्ताही मला तरी काय झालंय कुणास ठाऊक. कालपर्यंत मी सुद्धा तिच्याच प्रेमाच्या कचाट्यात होतो, पण अचानक तिची जागा अंजलीनं कशी घेतली हे त्याला समजत नव्हतं. आणि वेदच मनाशी म्हणाला, हो ना, अंजली किती निस्वार्थी आहे आणि वेदानं तिच्या स्वार्थीपणानं मला भंडावून सोडलं होतं आणि म्हणूनच कदाचित हे झालेलं आहे. वेदाची जागा अंजलीनं घेतली आपोआप, अंजलीच्या समजूतदारपणानं घेतली. मग वेद आणि योगेश थोडी ड्रिंक करून घरी गेले तर अंजली अजूनही त्याचीच वाट बघत होती आणि डायनिंग टेबलवर बसून तिथेच झोपली होती. सगळे झोपले होते आता घरातले. मग वेद तिच्या पाठीमागून आला. तिला झोपलेली पाहून त्यानं हळूच तिला मिठीत उचलण्याचा प्रयत्न केला. इतक्यात ती खडबडून जागी झाली आणि म्हणाली, अहो तुम्ही आलात का? केव्हा आलात? आणि हे काय? सोडा बरं मला खाली. चला आधी खाऊन घ्या. मग त्यानं तिला सोडली. आता वेदला खूप इच्छा होती तिला सांगायची की भूक नाही, पण सांगून ती ऐकणारच नव्हती, कारण ती ही जेवली नसणार हे त्याला नक्की माहीत होतं. आणि मग तो जेवायला बसला. दोघेही पुन्हा बेडरूममध्ये आले. काहीतरीही तिची कामं सुरूच होती. तो तसाच हळू आवाजात निराश अवस्थेत म्हणाला, देवी झोप ना आता, किती कामं करशील? पण आता ती इतकी गडबडीत आणि कामात होती की तिला तो निराश आहे हेही तिच्या लक्षात आलं नाही. तिला वाटलं की नेहमीप्रमाणे कामाचं प्रेशर आहे. मग ती म्हणाली, अहो उद्या होळी आहे, या वर्षातला शेवटचा सण, मग तयारी करायला नको का? आणि जहागीरदारांची होळी खूप मोठी असते म्हणे, मला आईनं सांगितलेलं आहे. आणि वेदाच्याही लक्षात आलं की अरे हो, उद्या होळी आहे आणि उद्या माझी सगळी निराशा त्या होळीमध्ये जळून खाक झाली तर फार बरं होईल. म्हणजे मी मोकळ्या मनानं देवीचं स्वागत करायला तयार होईल. मग तिची तयारी होईपर्यंत त्यानं तिला अडवलं नाहीच, फक्त तिच्याकडे एकटक पाहत बसला आणि मनात काहीतरी ठरवत होता. आता रात्र तर खूप झाली होती आणि ती पुन्हा तिच्या जागेवर येऊन झोपली आणि खूप दमलेली वाटली ती. मग तीही झोपली आणि ती त्याला हसून म्हणाली, अहो गुड नाईट. आणि तिनं लाईट बंद केला. तसं त्यानं हळूच तिच्या कमरेत हात घातला आणि ती शहारली आणि त्या मंद प्रकाशात त्याच्या डोळ्यात फार अपेक्षेनं बघायला लागली. तोही तिच्या डोळ्यात पाहत होता. कितीही थकवा आला तरी त्याच्या प्रेमाच्या स्पर्शानं आणि मायेच्या फुंकरीनं ती ताजीतवानी होणार होती. आणि आता वेदाचे हात पुन्हा तिच्या कमरेवर फिरत होते आणि ती शहारून घट्ट डोळे मिटून बसली होती आणि दोन्ही हातांनी साडी घट्ट पकडून स्वतःच्या भावना कंट्रोल करत होती. असं वागून तो तिला त्रास देत होता हे तिला कळत होतं, पण तो असं का करतोय हे समजेना तिला. तो तिला दूरही जाऊ देत नव्हता आणि जवळही घेत नव्हता. आणि तिने आता डोळे उघडले आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहू लागली. पण तो पुढे काहीच करत नव्हता, बोलतही नव्हता. आणि तिने त्याचा हात काढला आणि बाजूला केला. मग वेद पुन्हा तिला म्हणाला, देवी तुला एक सांगू मला. आणि अंजली रडक्या सुरात म्हणाली, माहीत आहे, मला वेळ हवा आहे असंच ना? आणि वेद म्हणला, नाही देवी, मला असं म्हणायचं होतं की देवी मला तू हवी आहेस. आणि हे ऐकून अंजलीच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या आणि तिच्या कानावर विश्वास बसेना. आणि त्यानं तिचा हात हातात घेतला आणि त्यावर एक दीर्घ चुंबन केलं. तशी ती खूप शहारून गेली आणि आता त्यानं तिला मिठीत आवेगानं ओढून घेतली आणि खूप खूप घट्ट आलिंगन दिलं.
आणि आता तीही त्याला घट्ट चिकटली आणि वेद म्हणाला, देवी आय लव्ह यू. तशी अंजलीला तर ते ऐकून खूप तृप्त झाल्यासारखं वाटत होतं. मग त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं, तिचा चेहरा त्याच्या हातात घेतला आणि तिच्या ओठांकडे त्याची नजर गेली. तशी ती खूप लाजली. तिनं अलगद तिचे डोळे मिटून घेतले आणि तिचे ओठ एकमेकांपासून अलग झाले. आणि आता ते वेदसाठी निमंत्रण होतं. त्यानं हळूच तिचा ओठ त्याच्या अंगठ्यानं स्मॅश केला आणि वेदनं तिच्या ओठांवर त्याच्या ओठांची मोहर उमटवली. तशी अंजलीला त्याच्या ओठांची खूप तहान लागली आणि दोघेही बेभान होऊन एकमेकांना किस करायला लागले. तिच्या ओठातला मधुरस किती पिऊ आणि किती नको असं वेदला झालं होतं आणि अंजलीची सुद्धा तीच अवस्था होती. आणि काही वेळ किस केल्यानंतर दोघेही पुन्हा भानावर येऊन एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. तिच्या डोळ्यात आता मिलनाची आस होती. आणि वेद तिला पुन्हा म्हणाला, देवी आय एम सॉरी, पण मला अजून थोडा वेळ हवा आहे. तू मला समजून घेशील ना? मला तुला अशा क्षणी माझी कायमची बनवायची आहे, ज्या क्षणी माझं मन पूर्ण स्वच्छ आणि निसंशय असेल. मला तुझ्या अपेक्षा कळतात देवी. आता तू माझ्याशी बोलायची काहीच गरज नाही, पण जे तुला माझ्याकडून हवंय तेच मलाही तुझ्याकडून हवंय. पण प्लीज मला फक्त आणखीन एकदा समजून घे. आणि अंजली गालात हसली आणि म्हणाली, मी तुम्हाला हवा तितका वेळ द्यायला तयार आहे, पण तुम्ही माझेच आहात ना? आय लव्ह यू. आणि वेद म्हणाला, हो, आता मी फक्त तुझाच आहे, फक्त तुझाच. आणि अंजली म्हणाली, आणि ती वेदा, तिचं काय? वेद म्हणाला, आता मी म्हणालो ना तुझा आहे, तर फक्त तुझा आहे, मग तू बाकीचा विचार करू नकोस. तशी अंजली खुश होऊन पुन्हा त्याच्या मिठीत गेली आणि दोघेही तसेच एकमेकांना मिठी मारत झोपले. आणि अंजलीसोबत नव्या आयुष्याची सुरुवात करायची असं त्यानं ठरवलं, तेही नव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर. हे जुनं वर्ष वेदसाठी खूप क्लेशदायक होतं आणि या वर्षात त्याला अंजलीसोबत काहीच सुरू करायचं नव्हतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तो नवीन आयुष्याची तिच्यासोबत सुरुवात करणार होता आणि त्याच दिवशी त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट लॉन्च करणार होता. त्यामुळे तो दिवस त्याच्यासाठी दुग्ध शर्करा योग होता. आणि उद्याच्या होळीच्या दिवशी तर दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघणार होते. आणि आता असं काहीतरी घडलं आणि जहागीरदार घराण्यावर पुन्हा संकट आलं. आता वेद अंजली तर एक झाले होते आणि वेद अंजली या संकटावर कशी मात करतील ते बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.